काय विषय? बघा, आपण सर्वजण या शहरातले रहिवासी सुद्धा मीरा भाईंदर शहरामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक राहतात. मीरा भाईंदर ही पुण्य नगरी आणि धर्म नगरीच्या नावाने ओळखली जाते. अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, नवरात्र, गणेश उत्सव, दहीहंडी, इतर समाज सगळ्यांचे मोठ्या उत्साहाने काय या शहरामध्ये इस्कॉन सारखं भव्य दिव्य मंदिर आहे, 52 जिल्ह्यांसारखं जैन मंदिर आहे, धारावी मंदिर आहे, अशी अनेक मंदिरं या शहरामध्ये आहे. म्हणून आपण त्या धर्मनगरी सांगतो. आज आम्ही सर्व आहत झालो आहोत की मीरा भाईंदरमध्ये आमचे इकडचे विद्यमान नेते आमदार याच उत्तरमध्ये 40 कोटी रुपयाचं कतलखाना बांधण्याचं टेंडर काढलेलं आहे, ज्याचा आम्ही स्पष्ट विरोध करत आहे. या शहरामध्ये कतलखान्याची आवश्यकता नाही. आपण बघितलं तर बोरीवली शहरामध्ये आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या तिकडे आहे का नाही आहे, गोरेगावमध्ये लोकसंख्या आहे का नाही आहे, असे अनेक शहर बघा. महाराष्ट्र तरी बघितलं तर एवढे छोट्या महापालिका कतलखाना तुम्हाला एकाच दिसणार नाही. हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, दिसतं. या शहरामध्ये अशी काय गरज पडली की तुम्ही कतलखान्याचं टेंडर काढलं, ते पण ज्यावेळी इलेक्शन एंडवर आहे, आणि 40 कोटी टेंडरला मात्र 7 दिवसाचं वेळ दिलं. आपण 5 लाखाचा टेंडर काढतो तर 15 दिवसाचा वेळ देतो, 40 कोटीला 6 दिवसाचा वेळ देऊन आपल्याला काय दाखवायचं होतं. आणि टेंडरवर इनकम्प्लीट जाणून बुजून काय माहिती लपवलेली आहे. किती टन कापणार आहे, किती काय करणार आहे, किती एक्सपोर्ट करणार आहे, किती तुम्ही स्थानिक विकणार आहे, किती, हे लपवलेलं आहे. ह्याचा हा मत एकदम स्पष्ट होतो की गपचूप हा काम करण्यात त्यांची मानसिकता होती, एखादा विशेष समाजाला खुश करण्यासाठी किंवा असं दाखवायला की आता मी केलंय, आता मी रद्द करेल. आणि ते असं सांगत असेल की हे टेंडरबद्दल मला काही माहीत नाही, तर आम्ही मानायला तयार नाही. कारण हा प्रोसेस एवढा इझी नसतो. महापालिकामध्ये ठराव होतो, प्रस्ताव मंजूर होतो, प्रस्ताव पुटअप केला तर टेंडर तयार केलं जातं, त्यानंतर होतो. ते विद्यमान आमदार आहे, एवढं मोठं कुठलाही कमिशनर, कुठलीही महापालिका त्यांचं विचारल्याशिवाय एवढं मोठं पाऊल उचलणार नाही. आणि तिला हे जाणून बुजून हे केलेलं आहे. हा समुदाय कधी त्यांना माफ करणार नाही. विशेष ज्या कुलमध्ये त्यांचा जन्म झालाय त्याचे तरी त्यांनी मान राखलं पाहिजे होतं, असं आमचं मत आहे. याच्या माध्यमातून कोणी असं गैरसमज करू नये की खाण्याला किंवा विकण्याला आमचा विरोध आहे. या शहराला कतलखानाची गरज नाही आहे. कोणी त्याला वेगळं अर्थ लावायचा प्रयत्न, जातीवाद किंवा आम्ही किती विरोधक आहेत ते किती सहज दाखवायचा प्रयत्न करून अशी आपल्याला विनंती आहे. आणि मला चांगलं माहित आहे ते नंतर येतील आणि आपल्याला सांगतील मला माहीतच नाही, आणि असं सांगत असेल तर त्याला आमदार राहायचं किंवा व्हायचं या शहरामध्ये अधिकारच नाही राजकीय म्हणून काम करायचं. ज्याला एवढं मोठं काम होतं, कतलखानासारखा सेन्सिटिव्ह विषय आहे, ते बोलणार मला माहीत नाही. पण तुम्हाला कुर्सी आजच खाली करायला पाहिजे, इलेक्शनची सुद्धा वाट बघायला नाही पाहिजे. आणि तुम्ही सांगत असेल की हे मी कमी करणार, बंद करणार, मग हे तुमची मिलीभगत आहे. पहिले जखम देणे का फिर उपचार देणे का, म्हणजे पहिला दाखवायचं नंतर परत सिंपती गेन करायची. किंवा विशेष समाजाला ही जनता सोडणार नाही. आणि हे टेंडर 10 तारीख लास्ट दिवस आहे, या तारखेपर्यंत रद्द नाही केलं तर त्या महापालिकाच्या इमारतीवर मी उडी घेणार. मेलो तरी चालेल, माझा मेल्यानंतर बनवा, मी जिवंत आहे. जिथपर्यंत तरी वीट तरी लावून दाखवावं. आणि या संदर्भात मंगळवारी 11 वाजता याच अहिंसा चौक भाईंदर वेस्टवरून आम्ही आंदोलन पुकारलंय. आम्ही महापालिकेकडे जाऊ आणि आपल्या मान्य शिंदे साहेब आपले चीफ ह्यांनाही मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो की साहेब या शहराची गरज नाही आहे. खाणं पिणं विकणं हा आमचा विषय नाही आहे. या शहरामध्ये या कतलखानाची गरज नाही आहे. आणि ज्या ठिकाणी कतलखाना होतो, हजारो पशु पक्षीचा बलिदान होतो, त्यावेळी एक त्यांची जी आहट निकलते त्याच्याने पर्यावरण एक नेगेटिव्ह एनर्जी पसरते. त्याच पद्धतीने मला त्या परत आपल्याला सांगायचं आहे की ह्या शहरामध्ये त्याची आवश्यकता नाही. जसं परंपरागत चालू होतं तसं राहायला कोणी काय कधी विरोध केलेला नाही आहे.